श्री स्वामी समर्थ मंडळी, 5 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार। या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी। या दिवशीचा चंद्रोदय असणार आहे रात्री 9:31 संकष्टी चतुर्थी ही तिथी बापांना समर्पित आहे। जो व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, विघ्न, संकटे दूर होतात आणि इच्छित फल प्राप्त होतं। बघा, चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचा आवडता नैवेद्य आपण अर्पण करत असतो। मग ते मोदक असतील किंवा बुंदीचे लाडू असतील किंवा गुळ खोबरे असेल, डाळिंब असेल, असा नैवेद्य बाप्पांना प्रिय आहेत। तो नैवेद्य आपण अर्पण करत असतो। परंतु चुकूनही आपल्याला गणपती बाप्पांना जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो त्यावेळेला त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवायचं नाही। इतर वेळेला आपण नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवत असतो, परंतु गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे अर्पण केले जात नाही आणि नैवेद्यावर सुद्धा तुळशीपत्र ठेवले जात नाही। ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी। बाप्पांच्या नैवेद्यावरती तुम्ही एक दुर्वा ठेवू शकता। तर गणपती बाप्पांच्या पूजनामध्ये तुळस का वर्ज्य आहे त्यामागची छोटीशी पौराणिक कथा आज आपण ऐकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गणपती बाप्पांना ब्रह्मचारी राहायचं होतं। एकदा गणपती गंगा नदीतीरी बसून तप करत होते, तेव्हा तिथे तुळशीची नजर गणपतीवर पडली। गणपतीला पाहून ती मोहित होते, कारण तिला प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त भगवान विष्णू दिसत असतात। तुळशीला वाटले तप करणारी व्यक्ती भगवान विष्णू आहेत, म्हणून ती त्यांच्या जवळ जाते आणि गणपतीजवळ विवाहाचा प्रस्ताव मांडते। तपस्या भंग झाल्यामुळे गणपतीला खूप जास्त राग येतो व विवाहाचा स्वीकार श्री गणेश करतच नाहीत। विवाहाचा प्रस्ताव स्वीकार केला नाही म्हणून तुळशी मातेला खूप राग येतो आणि तुळशी माता श्री गणेशाला शाप देते की तुझे 2 विवाह होतील। हे ऐकून श्री गणेशाला खूप जास्त राग येतो व गणपती रागाच्या भरात तुळशी मातेला असा शाप देतात की तुझा विवाह एका राक्षसाबरोबर म्हणजे एका असुराबरोबर होईल। हे ऐकून तुळशी माता घाबरली व गणपतीच्या चरणी पडून माफी मागितली। गणपतींनी शांत होऊन सांगितलं की हे जगाच्या कल्याणाकरिता असेल। आजपासून तू भगवान विष्णूंची प्रिय होशील व त्यांच्या प्रत्येक पूजेमध्ये तू त्यांच्या चरणावर समर्पित होशील। तुझ्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील, पण माझ्या पूजेमध्ये तुला अजिबात स्थान राहणार नाही। माझ्या पूजेमध्ये तू अर्पण होणार नाहीस। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।